पुढची एक बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सर्व आमदारांना तंबी दिलेली आहे। कोणाच्याही भरवशावर राहू नका अशा सूचना ह्या अजित पवार यांनी दिलेल्या आहेत। अकारण मुंबईत येऊ नका, मतदारसंघामध्ये राहून काम करा अशी सूचनाही त्यांनी केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तयार राहा, पक्षाची ताकद दाखवा आणि मुंबईत फिरू नका अशी सूचनाही अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे। तर पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये दादांनी या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। संपर्क मंत्र्यांनी नेमून दिलेल्या जिल्ह्यामध्ये फिरावं, त्याबरोबरच 50% संपर्क मंत्री काम करत नाहीत यावरती देखील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, अजित पवार यांनी काही कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं अजित पवारांनी आता तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। मंगळवारी रात्री मुंबईच्या ट्रायडंट हॉटेल इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली। ही नियमित बैठक आहे। या बैठकीमध्ये अजित पवारांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत। त्यामुळे विनाकारण मुंबईत राहू नका, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ दिला गेला पाहिजे। सध्या जे संपर्क मंत्री नेमलेले आहेत ते 50% संपर्क मंत्री असे आहेत जे मतदारसंघातच जात नाहीत। यामुळे कुठेतरी पक्षाला नुकसान होऊ शकतं। आगामी निवडणुकांमध्ये कोणाच्याही भरोशावर आपल्याला राहायचं नाहीये आणि त्यामुळं विनाकारण मुंबईत राहू नका, काम करा अशा पद्धतीच्या सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून निर्णय घेणार असल्याचं आपल्याला दिसत आहे। अनेक वेळा अजित पवारांकडून स्पष्टपणे संकेत देण्यात आलेले आहेत, आपण महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत, मात्र त्यात देखील कुणावरही भरोसा ठेवू नका, अवलंबून राहू नका अशा देखील सूचना त्यांना दिल्या। त्यामुळे कुठेतरी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुठेतरी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत अशा पद्धतीच्या सूचना या निमित्तानं अजित पवारांनी दिलेल्या आहेत। अगदी धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। आणि या